ग्रामायण ग्रामायण घेऊ श्वास हा नवा. ग्रामायण ग्रामायण घेऊ ध्यास हा नवा. ग्रामायण ग्रामायण. नमस्कार. नमस्कार मॅडम. ग्रामायण प्रतिष्ठान आयोजित सेवागाथाच्या 9व्या सत्रात मी प्रगती माढई आपण सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करते. नरसेवा हीच नारायण सेवा प्रयत्नशील असणारे ग्रामायण प्रतिष्ठान स्वामी विवेकानंद यांच्या सार्धशती वर्षात म्हणजे 2012 मध्ये सुरू झाले. ग्रामायण हे सर्व सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था, उद्योजक आणि कार्यकर्ते यासाठी एक व्यासपीठ आहे. ग्रामीण उत्पादक, कलावंत, सामाजिक संस्था, कारागीर यांना शहरी बाजारपेठ मिळवून देऊन ग्रामीण भागाच्या समृद्धीसाठी नेहमी प्रयत्नशील असते. तंत्रज्ञान, इंटरनेट, वेबसाईट्स, सोशल मीडिया आदी आधुनिक साधनांचा उपयोग करून ग्रामायणनी आपले कार्य आभासी स्वरूपात सुरू ठेवले आहे. कोरोना महामारीच्या काळातही संकटांना संधीत रूपांतरित करून त्यांना ज्ञानगाथा, उद्यमगाथा, चिंतनगाथा आणि सेवागाथा असे ऑनलाईन कार्यक्रम दर आठवड्यात आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. त्याच अंतर्गत आजचा आपला विषय आहे रस्ते सुरक्षा प्रशिक्षण, काळाची गरज. याच संदर्भात आज आपली भेट होणार आहे जन आक्रोश स्वयंसेवी संस्था नागपूरचे श्री रमेशजी शहारे यांच्याशी. श्री रमेशजी शहारे रस्ते सुरक्षा प्रशिक्षण देणाऱ्या जन आक्रोश या स्वयंसेवी संस्थेचे सक्रिय सभासद आहेत. आपण जानेवारी 2014 मध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन या भारत सरकारच्या महारत्न कंपनीतून डेप्युटी लीगल मॅनेजर पदावरून 33 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाले. त्यांची जन आक्रोशचे सचिव श्री रवींद्र कासखेडीकर यांच्याशी जुनी ओळख होती आणि मनात सेवाभाव असल्यामुळे सेवानिवृत्त झाल्यानंतर लगेचच जन आक्रोशच्या स्वयंसेवी संस्थेत सामील झाले. सोबतच ते एका वरिष्ठ वकिलासोबत कोर्टात प्रॅक्टिस करत होते. काही महिन्यानंतर ते जन आक्रोश मध्ये जास्त व्यस्त होऊन गेले व आपला जास्तीत जास्त वेळ जन आक्रोशच्या कार्यक्रमांना देऊ लागले. त्यांना संगणकात अधिक स्वारस्य आहे. म्हणून संगणक तंत्रज्ञानाशी संबंधित जन आक्रोशचे सर्व कार्य ते करत असतात. संस्थेचे त्यांची आवड झाली आहे. आपण उरलेले आयुष्य त्यातच जगणार अशी त्यांची इच्छा आहे. जन आक्रोश फॉर बेटर टुमॉरो ही नागपूर महाराष्ट्रातील एक स्वयंसेवी संस्था आहे ज्यात प्रामुख्याने सेवानिवृत्त लोक सभासद आहेत. संस्था नोंदणी अधिनियम 1860 अंतर्गत जन आक्रोश नोंदणीकृत आहे. त्याचप्रमाणे ही संस्था नीती आयोगाच्या एनजीओ दर्पण या पोर्टलवर सुद्धा नोंदणीकृत आहे. जन आक्रोश ही कदाचित देशातील एकमेव अशी संस्था आहे ज्यात समाजातील सर्व घटकांमध्ये रस्ता सुरक्षा संदेश वाढविण्यासाठी नियमितपणे काम करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग आहे. मी शहारेजींना विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन पुढील सुरू करावं. धन्यवाद मॅडम. जसं आत्ताच मॅडमने सांगितलं, रस्ता सुरक्षा प्रशिक्षण हा आमचा मुख्य विषय आहे. हे का करतो त्यासाठी थोडंसं आपल्याला बॅकग्राऊंड समजायची गरज आहे. ट्रॅफिक मॅनेजमेंटचे 4 ई असतात. एक आहे ट्रॅफिक इंजिनिअरिंग, जिथे सिग्नल्स, टायमर, झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप सिग्नल वगैरे लावणं हे काम हे प्रामुख्याने नागपूरमध्ये नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन करत आहे. किंवा दुसऱ्या
ऑथॉरिटी करतात. ट्रॅफिक एन्फोर्समेंट म्हणजे पूर्ण ट्रॅफिकचे नियम आहेत त्यांचं लोकांकडून पालन करून घेणं हे ट्रॅफिक पोलीसचं काम आहे. आणि RTO सुद्धा हे कामं करतात एन्फोर्समेंटचं. तिसरा ई आहे एज्युकेशन. एज्युकेशन हे असं प्रभावी पद्धतीने कोणीही देत नाही. काही काही शाळा कॉलेजमध्ये थोडे थोडे विषय असतात. कधी RSP एक राज्य सरकारचे एक पोलीसचे एक शाखा आहे RSP, तर काही काही शाळेत शिकवतात. आणि चौथा ई आहे इमर्जन्सी केअर म्हणजे ॲक्सिडेंट झाल्यावर पेशंटची काळजी घेणं, त्याला दवाखान्यात पोहोचवणं आणि तिथे जी त्यांची काळजी होती दॅट इज इमर्जन्सी केअर. असे 4 ई आहेत. तर हे तिसरा जो ई आहे ट्रॅफिक एज्युकेशन, आम्ही हा विषय धरला आहे कारण हे कोणी खूप जास्त या विषयाकडे कोण लक्ष देत नाही. हे बघा, ही आमच्या जनाक्रोशची टीम आहे. इथे जवळपास सध्या 90 लोक आहेत. तर एक व्यक्ती होते नागपूरमध्ये भगवान तेवानी. 8-9 वर्षाआधी ते एकच व्यक्ती रस्त्यावर उभा राहून ते लोकांना सांगत होते की तुम्ही ट्रॅफिक नियमाचे पालन करा, सिग्नलवर जाऊ नका. तर आमच्या काही जे फाउंडर मेंबर्स आहेत त्यांना असं दिसलं की आपण हा एक माणूस करतो आहे तर आपण एक संस्था अशी बनवावी ज्यामुळे आपण लोकांकडे हा रस्ता सुरक्षेचा संदेश जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचवू शकतो. म्हणून हे जनाक्रोश संस्था बनवण्यात आली. म्हणजे जनाक्रोशचे जनक आहेत भगवान तेवानी, ते आता या जगात नाहीत. आणि वरिष्ठ नागरिक प्रमुखतः याच्यात आहेत आमचे सभासद. हेच आमचे एक वैशिष्ट्य आहे. हे आणखी देशामध्ये आणखी इतरत्र वरिष्ठ नागरिक प्रामुख्याने असणारी आणि सातत्याने काम करणारी अशी दुसरी संस्था असेल असं मला थोडं डाऊट आहे. आणि हे सगळे वरिष्ठ नागरिक वेगवेगळ्या पदावरून वेगवेगळ्या ऑफिसेसमधून सरकारी गैरसरकारी MSEB बँक इथून रिटायर झालेले लोक आहेत. आणि सध्या काही प्रॅक्टिस करणारे डॉक्टर सुद्धा आहेत, वकील आहेत आणि थोडेसे जे अजून 60 वर्ष व्हायचे आहेत असे लोक आहेत. आमचे विशेषतः हे जनाक्रोशचे सगळे कार्यक्रम आम्ही जिथे कुठे कार्यक्रम करतो सगळे कार्यक्रम निःशुल्क असतात. आम्ही आपल्या पैसा आणि आपला वेळ देतो आणि कोणी जिथे कार्यक्रम असेल तिथे आम्ही जातो आणि ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेवर आमचे कार्यक्रम होतात. आता रस्ता सुरक्षेची गरज यासाठी आहे की आपण पाहतो सगळीकडे सर्रास लोक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. शहरात कुठल्याही ट्रॅफिक सिग्नलवर बघा तर दिसून येते की काही ना काही लोक सिग्नल लाल असताना निघून जातात. बहुतेक वाहने झेब्रा क्रॉसिंगवरच उभे असतात. ट्रिपल सीट तर असं वाटते हा नियम आहे, ट्रिपल सीट नाही बसलं तर पोलीस चालन करेल असं वाटतं. आणि वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास असे वाटते की जणू काही त्यांना अभिमान आहे या गोष्टीचा. अजूनही बरेच लोक हेल्मेट सीट बेल्टचा वापर करत नाही. मादक पदार्थांचे सेवन करून वाहन चालवणाऱ्यांची ही संख्या कमी नाही. तसेच बऱ्याच वाहन चालकांना वेगावर नियंत्रण ठेवणे जणू काही कमीपणाचे वाटते. ते विसरतात की हा साहस नाही, दुस्साहस आहे जो त्यांचे जीव सुद्धा घेऊ शकतो. जनाक्रोश आता ह्या लॉकडाऊनमुळे थोडंसं आमचं काम मागे आहे, नाहीतर दर मंगळवारी शुक्रवारी 2 दिवस सतत 8 वर्षापासून RTO मध्ये आम्ही काम करतो. जे जड वाहनांचे ड्रायव्हर असतात त्या लोकांना 1 तास त्यांची जेव्हा लायसन्स रिन्यू होते 3 वर्षांनी तेव्हा त्यांना 1 तासाचा कार्यक्रम कंपल्सरी असतो आणि तो कार्यक्रम आम्ही त्यांना दाखवतो. त्यांना आम्ही प्रशिक्षण देतो. ते ऑलरेडी ड्रायव्हर असतात पण तरीही काही चुका त्या सतत करतात आणि म्हणून त्यांना वाटते की आपण जे करतो ते बरोबर करतो. म्हणून त्यांचं प्रबोधन आम्ही मंगळवारी शुक्रवारी 2 दिवस RTO मध्ये करतो. दर बुधवारी जनाक्रोशचे टीम कुठल्या ना कुठल्या चौकात दिसेल, कधी कधी 2-3 चौकातही असतं. आणि पिवळा टी शर्ट वाले लोक म्हटलं की जनाक्रोश अशी आजकाल ओळख झाली आहे नागपूर शहरामध्ये. शक्यतो शनिवार शाळा कॉलेज ट्युशन क्लासेसमध्ये आम्ही जातो आणि बाकी ऑफिसेसमध्येही आम्ही काम केलं आहे.
आता नागपूरच्या बाहेर सुद्धा आम्ही गेलो आहेत. पुणे, औरंगाबाद, जबलपूर, अमरावती, वाशिम, भंडारा, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, ब्रह्मपुरी, मांढळ, कलमेश्वर, अदासा, धापेवाडा, सावनेर, उमरेड, रामटेक, हिंगणा, वाडी, कोराडी, कामठी इत्यादी ठिकाणी आम्ही काम केलं आहे. आणि हे आमचं काम पाहून नॅशनल इन्शुरन्स कंपनी जी आहे त्या कंपनीने आम्हाला एक अशी मिनी बस दान दिलेली आहे CSR इनिशिएटिव्ह मध्ये. तर ही बस आहे आणि ह्या बसमुळेच हे आम्हाला शक्य झाले हे इतक्या दुसऱ्या ठिकाणी जाणं, नागपूरच्या आजूबाजूला विदर्भामध्ये जाणं. त्या बसचा आम्हाला फार उपयोग झाला. आणि आमच्या कार्यक्रमामध्ये बरेच DCP ट्रॅफिक सर सुद्धा आले आहेत. केंद्रीय परिवहन मंत्री श्री नितीश गडकरी जी सुद्धा आले आहेत. आणि आधीच माजी राज्य परिवहन मंत्री श्री दिवाकर रावते साहेबही आमच्या कार्यक्रमात आले आहेत. संदीप जोशी सध्या नागपूरचे मेयर होते, आता जे मेयर आहेत ते सुद्धा होते. इतकंच नाही तर आमचा कार्यक्रम पाहून जबलपूरच्या काही लोकांना इतका उत्साह आला की त्यांनी सुद्धा म्हटलं की आम्हाला जबलपूरमध्ये एक शाखा उघडायची आहे. मग 31 मार्च 19 आम्ही जनाक्रोश जबलपूरमध्ये शाखा उघडली जबलपूरमध्ये. आणि हा सर, काय? अच्छा, तर ह्या फोटो बघा. आम्ही दर बुधवारी इथे रस्त्यावर उभे असतो. हे 3 लोक 75च्या वरचे आहेत आणि त्यांचाही इतका उत्साह आहे की ते आमच्या बरोबर बुधवारी चौकात उभे असतात. RT मध्ये येतात ट्रेनिंग द्यायला. म्हणजे वयाचं काही बंधन असं नाहीये. तुम्हाला फोटो दाखवतोय मी. रायसोनी कॉलेजचे मुलं मुली सुद्धा बऱ्याचदा आमच्या कार्यक्रमात असतात. त्या RTO मध्ये आमचे जे कार्यक्रम असतात हे त्याचे फोटो आहेत. खूप शाळा आहेत. सोमलवार हायस्कूल, सरस्वती हायस्कूल, हडस हायस्कूल, CPN बेरार, बिशप कॉटन, BR मोंडले वगैरे वगैरे खूप शाळेमध्ये आम्ही केलं आहे. हे काही फोटो बघा. एक सेकंड. हा सर, अरे बाबा PPT दिसत नाही. मगापासून मला वाटलं की सुरू आहे PPT. हो 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 हो, मी तर PPT सुरू. अच्छा अच्छा, एक सेकंड. शेअर स्क्रीन आहे. मग आता सुरू केलं होतं. हा काय झालं माहित नाही. हे शेअर स्क्रीन. अच्छा ओके. काय करू इथे आता. वर कुठे आहे शेअर स्क्रीन? आता दिसत नाही. हा शेअर ऍप्लिकेशन. आता इथे तुम्ही मला वाटते मागे चालू. मी तर हे इथे यू आर इन द म्यूट शेअर कॅम असं लिहिलं आहे. शेअर स्क्रीन. हा शेअर स्क्रीन. हा माझी नाही ऍप्लिकेशन विंडो इथे. तर काय झालं आता. मला तर बरोबर होतं. नाही ना, यू आर इन द शो असं लिहिलं आहे. यू आर इन द शो. शेअर कॅम आहे इथे. हा शेअर स्क्रीन केलं.
हां, हे शेअर स्क्रीन झालं. ॲप्लिकेशन विंडो, पीपीटी क्लिक करून मग शेअर. बरोबर आहे ना? आता दिसते का बघा? आलं ना? हो. म्हणजे आता परत डबल म्हणावं लागेल मला. एनिवे ठीक आहे. नमस्कार. जसं आता मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे जनाक्रोशचा उद्देश आहे रस्ता सुरक्षा प्रशिक्षण. हे स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसतच असेल. तर ह्या रस्ता सुरक्षा प्रशिक्षणाची गरज का आहे, तर याआधी थोडंसं बॅकग्राऊंड समजणं आपल्याला आवश्यक आहे की ट्रॅफिक मॅनेजमेंटचे 4 ई असतात. एक आहे ट्रॅफिक इंजिनिअरिंग, ज्यामध्ये सिग्नल, टायमर, झेब्रा, स्टॉप साईन वगैरेचा मेंटेनन्स आणि इन्स्टॉलेशन असते. ते इथे NMC वगैरे अशा अथॉरिटीज करतात. दुसरा ई आहे ट्रॅफिक एन्फोर्समेंट. तर ते RTO आणि ट्रॅफिक पोलीस ह्यांचं काम आहे की एन्फोर्समेंट करणं. जेवढे मोटर व्हेकल ऍक्ट आहे, मोटर व्हेकल रूल्स आहेत, त्यांचं एन्फोर्समेंट. तिसरं आहे ई आहे एज्युकेशन, ट्रॅफिक एज्युकेशन. तर हे खूप कमी एज्युकेशन केलं जातं. RSP आहे पोलीस यंत्रणेमध्ये, आणि काही खूप कमी शाळा कॉलेजेसमध्ये थोडंसं एखादा सब्जेक्ट असतो, पण हे पुरेसे नाही. चौथा आहे ई फॉर इमर्जन्सी केअर. चौथा इमर्जन्सी म्हणजे जर कोणाला काही प्रॉब्लेम काही पेशंट असेल, कुठे रस्त्यावर पडला असेल, मग त्याला इमर्जन्सी म्हणजे हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याचे ट्रीटमेंट करणं, ते इमर्जन्सी आहे. आमचा उद्देश जो आहे तो हा एज्युकेशन आहे, ट्रॅफिक एज्युकेशन. ही आता जनाक्रोशची टीम आहे बघा. आणि एक अधिग्रस्त होते, एक भगवान तेवानी. तर ते आधी एकटेच रस्त्यावर उभं राहून काम करत होते. लोकांना सांगत होते की ट्रॅफिक नियमांचे पालन करा, सीट बेल्ट लावा, हेल्मेट लावा, स्टॉप लाईनच्या मागे थांबा वगैरे. नंतर ही जनाक्रोश संस्था बनली आमची. त्यांना असं वाटलं की एक माणूस करून काय होणार आहे, जास्त लोकांची गरज आहे, म्हणून जनाक्रोशची स्थापना झाली. आणि आमची वैशिष्ट्य आहे की जास्तीत जास्त इथे वरिष्ठ नागरिक आहेत. वेगवेगळ्या ऑफिसेसमधून मोठ्या मोठ्या पदावरून रिटायर झालेले सुद्धा लोक आहेत, आणि काही डॉक्टर्स, वकील, इंजिनियर्स सुद्धा आहेत. आणि जनाक्रोशचे सर्व कार्यक्रम जिथे आम्ही कार्यक्रम करतो, सगळे कार्यक्रम निःशुल्क असतात. आम्ही आपला वेळ आणि आपले पैसे खर्च करतो कुठेही जायचं असेल तर, आणि ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेवर आमचे कार्यक्रम होतात. लॉकडाऊनच्या आधीपर्यंत मंगळवार आणि शुक्रवार 2 दिवस RTO मध्ये आमचा कार्यक्रम राहायचा. जड वाहनाचे जे ड्रायव्हर असतात त्यांना आम्ही प्रशिक्षण देत होतो. जरी ते जुने ड्रायव्हर असले तरी पण काही चुका ते करत राहतात, म्हणून त्यांना ते रिपिटेशन त्यांचं परत त्यांना सांगणं आवश्यक असते. दर बुधवारी जनाक्रोशची टीम कुठल्या ना कुठल्या चौकात उभी असते. शनिवारी शाळा, कॉलेजेस, ट्युशन क्लासेसमध्ये आम्ही जातो, किंवा ज्या दिवशी शाळा कॉलेजेस आम्हाला परमिशन देतील त्या दिवशी वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये, रेल्वेच्या ऑफिसमध्ये, कलेक्टर ऑफिसमध्ये, कमिशनर ऑफिसमध्ये आम्ही कामं केलेली आहे. नंतर नागपूरच्या बाहेर सुद्धा पुणे, औरंगाबाद, जबलपूर, अमरावती, वाशिम, भंडारा, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, ब्रह्मपुरी, मांढळ, कलमेश्वर, अदासा, धापेवाडा, सावनेर, उमरेड, रामटेक, हिंगणा, वाडी, कोराडी, कामठी इत्यादी ठिकाणी आम्ही काम केलं आहे. आणि ह्या वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला मदत झाली नॅशनल इन्शुरन्स कंपनीची. नॅशनल इन्शुरन्स कंपनीने आम्हाला एक मिनी बस डोनेट केली CSR इनिशिएटिव्हमध्ये, आणि त्या बसमध्ये आम्ही लोक जातो आणि खूप शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन लोकांना प्रबोधन करतो. आमच्या बऱ्याच कार्यक्रमामध्ये बरेच लोक येतात. DCP ट्रॅफिक नेहमी येत असतात. गडकरी साहेब सुद्धा आमच्या एका कार्यक्रमात आले होते. राज्याच्या माजी परिवहन मंत्री श्री दिवाकर रावते साहेब हेही होते, बावनकुळे साहेब, नंतर संदीप जोशी साहेब, मेयर नागपूरचे. तर आमचं काम इतकं सुंदर आवडलं काही लोकांना की जबलपूरच्या काही लोकांनी आमचा कार्यक्रम पाहिला आणि त्यांनी म्हटलं की आम्ही तिकडे सुद्धा एक शाखा उघडू. म्हणून 31 मार्च 2021 रोजी
तिथे जबलपूर शाखा उघडण्यात आली आणि ही शाखा उघडण्यामध्ये डॉक्टर स्वाती गोडबोले जबलपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या मेयर आहेत, त्यांनी खूप मदत केली आणि त्यांच्या उत्साहामुळे जबलपूरमध्ये जनाक्रोशची एक शाखा उघडली आणि तिथले लोक खूप छान पद्धतीने सध्या काम करत आहेत. हे काही फोटो दाखवतो तुम्हाला जनाक्रोशचे कार्य. हे बघा, हे 3 लोक 75च्या वरचे आहेत, पण वयाची काही मर्यादा नाही काम करायला. त्यांची इच्छा आहे की आम्ही खूप काम करू, समाजाला काहीतरी वापस देऊ, म्हणून ते खूप अति उत्साहाने कामं करतात. हे बघा, लोकांना कसे संबोधन करतात ते बघा. काही शाळेच्या मॅडम सुद्धा आहेत, प्रिन्सिपल आहेत, लेक्चरर आहेत. हे अशा रस्त्यावर उभे राहून लोकांना प्रबोधन करतात. हे रायसोनी कॉलेजचे विद्यार्थी नेहमीच आमच्या बरोबर येत राहतात. त्यांनाही ह्या कामाची खूप आवड आहे, कारण नवीन लोकांना सांगितलं तर त्याचा इफेक्ट जास्त होतो नवीन लोकांनी. अच्छा, RTO मध्येही आमचा कार्यक्रम आठवड्यातून 2दा असतो. फोटो बघा. खूप शाळेमध्ये आम्ही प्रबोधन केलं आहे. सोमालवर हायस्कूल, सरस्वती हायस्कूल, हडस हायस्कूल, CP&, बेरार, बिशप कॉर्टर, BR मोंडले लोकांची शाळा, संचेती हायस्कूल, टिपटॉप कॉन्व्हेंट, खूप शाळा आहेत. त्यात काही सध्या इतक्यात झालेले जे कार्यक्रम आहेत ते फोटो दाखवतो मी. अन्नपूर्णा गर्ल्स हायस्कूल लकडगंज, विनायकराव देशमुख लकडगंज, दादीभाई देशमुख गर्ल्स हायस्कूल महाल, महात्मा गांधी सिंधू हायस्कूल, हा मॉडेल हायस्कूल जबलपूर. पहा किती विद्यार्थी होते. आणि इव्हन जबलपूरमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी 5 शाळेमध्ये आम्ही हा कार्यक्रम केला. मला इतके फोटो बघून अंदाज येईल की आम्ही किती काम केलं आहे. कॉलेजेसमध्ये हिस्लॉप कॉलेज, शिवाजी सायन्स कॉलेज, धरमपेठ सायन्स कॉलेज, JD इंजिनिअरिंग वगैरे वगैरे. काही फोटो दाखवते हैं. SFS कॉलेज, सेमिनर हिल्स, GH रायसोनी कॉलेज, कमिन्स कॉलेज, विवेकानंद कॉलेज सोशल वर्क, शिरपुळे, अण्णासाहेब गुंडेवार कॉलेज, यशोदा गर्ल्स, YCC, विजयदर्शिनी, शिवाजी सायन्स कॉलेज आणि खूप कोचिंग क्लासेसमध्ये, IIT होम नागपूर, स्नेहा ट्यूशन क्लासेस, पिरामिड कोचिंग, डॉक्टर फालेज मेडिकल एंट्रन्स, पायोनियर स्टडी सर्कल, स्टेडियम अकॅडमी. आणि हे वेगवेगळे ऑफिसेस आहेत जिथे आम्ही कार्यक्रम केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर, आयुक्त, BSNL सिंचन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पश्चिम रेल्वे, ॲक्सिस बँक, परशुराम बँक, नागपूर नागरी सहकारी बँक, हे DRM रेल्वेच्या ऑफिसमध्ये. आणि नागपूर शहरामध्ये स्टार बस ड्रायव्हर्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही प्रशिक्षण केलं आहे. सिंचन विभाग, DCP ट्रॅफिकच्या नागपूर आमच्या बरोबर होते. हे शाळेच्या बसची ड्रायव्हर असतात त्यांची जबाबदारी आणखी जास्त असते, कारण त्यांची जबाबदारी शाळेला सुद्धा असते, पेरेंट्सला सुद्धा असते आणि सरकारला, आणि त्यांचं काम जास्त महत्वाचं आहे. म्हणून शाळेच्या बसच्या ड्रायव्हरसाठी एक वेगळा मोठा प्रोग्राम आम्ही घेतला होता. नंतर धर्माच्या पलीकडे जाऊन आम्ही बघितलं की सगळ्या प्रकारच्या लोकांना आपला संदेश पोहोचला पाहिजे, म्हणून मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च, बुद्ध विहार या ठिकाणी आम्ही आपले कार्यक्रम केलं. आता प्रश्न येतो ऍक्सिडेंट सगळ्यांना माहित आहे काय होतं. आपण रोज बघतो, एकही दिवस असा राहत नाही ज्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये ऍक्सिडेंटची बातमी नाही. तुम्ही बघून घ्या, कुठलाही एकही दिवस असा राहणार नाही ज्या दिवशी ऍक्सिडेंटची बातमी नाही. आपण पाहतो गाड्या तुटलेल्या असतात, कोणा लोक इकडे तिकडे मरून पडलेले असतात, पण आपल्याला काहीच वाटत नाही, कारण आपल्या घरच्या कोणी नाही. जर आपल्या घरच्या, आपल्या जवळच्या नातलगाला काही झालं तर मग आपल्याला ते गांभीर्य समजतं. नाही तर आपल्याला वाटतं ठीक आहे ना, होत राहतात. म्हणजे आपल्यासाठी
हे सगळं एक न्यूज असते, एक बातमी असते, बस आपण हे वाचतो आणि पुढे चालू जातो. पण जनाक्रोशनी ठरवलं की आपण हे टाळण्यासाठी काही करता येईल तर बघा, ऍक्सिडेंट काही कमी झाले तर खूप चांगलं होईल, म्हणून आम्ही हे काम करतो. आपल्याला सगळं माहीत आहे काय होते ऍक्सिडेंट झालं तर. हे असे जखमी होतात, असे बघा, हेमा मालिनी, शबाना आझमी, मोठे ऍक्सिडेंटमध्ये कोणीही सुटलेलं नाही. आणि मग काही झालं तर मग असे महिने लोक हॉस्पिटलमध्ये भरती असतात. कधी कधी परमनंटली आपला पाय कापावा लागतो, काही होतं, मग खूप त्रास होतो असं घरच्या लोकांना. आणि हे एक सत्य आहे, मृत्यू जाने वाले कभी नहीं आते, जाने वालों की याद आती है, असंच म्हणावं लागते. हे लोकांच्या व्यथा बघा, त्यांच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बघा, मग समजते की किती दुःख आहे. एकदा कोणी गेला तर परत येत नाही. हे असं संपत्तीचं सुद्धा नुकसान, प्रायव्हेट संपत्ती किंवा पब्लिक प्रॉपर्टीचं सुद्धा नुकसान होतं. ज्या घरामध्ये एकच माणूस कमावणारा असेल आणि त्याचा जर ऍक्सिडेंटमध्ये त्याचा जीव गेला तर त्या घरामध्ये आर्थिक विवंचना खूप जास्त होते. मग ते मुलं शाळा सोडून दुसरे काहीतरी छोटे मोठे काम करतात. म्हणजे त्या छोट्या मुलांचं भविष्य एका ऍक्सिडेंटमध्ये पूर्ण बर्बाद होऊन जाते. अगदी हे खास काही काही मोठ्या लोकांनी सांगतोय मी, जे रस्ता अपघातामध्ये जे लोक गेले आहेत ते खूप मोठे लोक, श्रीकांत जिचकार, गोपीनाथ मुंडे, राजेश पायलट, ज्ञानी झैल सिंग, साहेब सिंग वर्मा, जसपाल भट्टी, भक्ती बर्वे इनामदार, आनंद अभ्यंकर, सोनिका चौहान वगैरे वगैरे. एक सांगा असं वाटते, अझरुद्दीन हा क्रिकेटचा कॅप्टन होता. ही स्क्रीन बघा, हा अझरुद्दीनचा मुलगा आहे. 19 वर्षाचा मुलगा होता. त्याला त्याच्या बाबांनी खूप पॉवरफुल गाडी घेऊन दिली. तो आणि त्याचा एक चुलत भाऊ होता अजमल, ते दोघेही त्यांनी बाईक चालवायला घेतली त्यांनी. आणि वय कमी असल्यामुळे जजमेंट करता आलं नाही आणि इतकं जबरदस्त ऍक्सिडेंट झाला दोघांचा की 5 दिवस अपोलो हॉस्पिटल, हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये भरती राहून त्यांचा मृत्यू झाला. पण हे टाळण्यालायक होतं ना. अश्विन सुंदर हा कार रेसिंग चॅम्पियन होता, पण हा सुद्धा रस्ता अपघातातच गेला. म्हणून हे समजायची गरज आहे की आपल्याला खूप ओव्हर कॉन्फिडन्स नको की हा मी खूप गाडी चालवतो, छान चालवतो, की खूप वर्षापासून चालवतो, माझं खूप कंट्रोल आहे, असं काही नसतं. हे ग्रस्त पहा, नोझर आगा, 22 लाखाची त्यांची गाडी होती आणि ही वॉज असे चॅम्पियन, सुपर बाईक रायडर होते ते, आणि त्यांचा हे मृत्यू रस्ता अपघातातच झाला. जसपाल भट्टी, तुम्ही यांचे जोक व्हिडिओ खूप पाहिलं असेल. त्यांचे हे मृत्यू ऍक्सिडेंटमध्ये. आनंद अभ्यंकर, टीव्हीचे कलाकार, सिंधू दक्षिण फिल्म टीव्ही अभिनेत्री. आता आपण बघू आकडेवारीकडे. आपण ऑलिम्पिकमध्ये मेडल आणण्यात नंबर 1 येत नाही, पण एका गोष्टीत आपल्या देशाचा नंबर 1 आहे. वी आर चॅम्पियन्स. कशामध्ये? रस्ता अपघातात मृत्युमुखी पडण्यामध्ये आपला नंबर 1 आहे. हे फिगर्स बघा. 1999 मध्ये 81,966 लोक रस्ते अपघातात गेले आणि आता 2019 मध्ये 1,51,113. म्हणजे ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू पडणाऱ्याची संख्या वाढतच आहे, ती कमी नाही होत आहे. यावरून समजते की आपण किती छान गाडी चालवतो. पूर्ण जगामध्ये 13.5 लाख लोक ऍक्सिडेंटमध्ये जातात आणि आपल्या भारतामध्ये मागच्या वर्षी 1,51,000 म्हणजे 1.5 लाख लोक दरवर्षी ऍक्सिडेंटमध्ये जातात. म्हणजे 11%. हे 2019चे फिगर्स आहेत. ऍक्सिडेंट झाले 4,49,000, 1,51,000 लोकांचा जीव गेला आणि 4,51,000 लोक जखमी झाले. फिगर पाहून आपल्याला तसं समजणार नाही, पण विचार करा की 1,51,000 लोकांच्या घरी किती शोककळा पसरली असेल आणि हे दुःख अपूर्णीय आहे. जन्मभर ते लोक बिचारे रडत राहतील.
हे फिगर बघा, दर 4 मिनिटाला एक माणूस मृत्युमुखी पडतो. 1 तास म्हणजे एका तासामध्ये 17 लोक मृत्युमुखी पडतात. हे नीट समजा की दररोज 414 लोक जे मागच्या 2019 मध्ये कामासाठी घराच्या बाहेर गेले ते जिवंत घरी परत आले नाही. कोण आले? त्यांच्या जागी त्यांची बॉडी आली. रस्ता वापरण्यामध्ये किती लोक गेले हे आहे, पेडेस्ट्रियन, बायसिकल. हे आता हे बघा, डेथ बाय टाईप ऑफ व्हेकल्स, कुठल्या गाड्या सगळ्यात जास्त ऍक्सिडेंट टू व्हीलरचा झालाय, 37.1%. म्हणजे टू व्हीलर लोकांनी जास्त चांगली गाडी, सुरक्षितपणे गाडी चालवणं आवश्यक आहे. त्यावरून हेच समजते आपल्याला. नंबर 2 कार 15.8%, कार. लॉरी ट्रक 9%, 3 व्हीलर 4.4, बसेस 4.3. आणि पादचारी लोक जे आहेत, पायी चालणारे, ते 20% लोक गेले आहेत ऍक्सिडेंट मध्ये. यावरून समजते की आम्ही पायी सुद्धा नीट चालू शकत नाही. बरेचदा त्यांची चूकही नसते, दुसऱ्यांची असते. सगळ्यात मोठे कारण बघा ऍक्सिडेंटचे, ओव्हर स्पीडिंग. आपण बघतो रस्त्यामध्ये कुठेही जा तुम्ही, इतक्या वेगाने लोक गाड्या चालवतात की आपल्याला भीती वाटते. आणि हाच सगळ्यात मोठं कारण आहे ऍक्सिडेंटचं, ओव्हर स्पीडिंग, 67.3%. नंतर विरुद्ध दिशेने गाडी चालवणं. म्हणजे ज्या रस्त्यावर मध्ये डिव्हायडर आहे, एक रोड जायचं आहे, एक रोड यायचं आहे, तरी पण लोक मध्ये जातात. तुम्ही कुठल्याही रस्त्यावर बघा, असे तुम्हाला लोक सापडतीलच की विरुद्ध दिशेने जातात. आणि अशा विरुद्ध दिशेने गेल्यामुळे 6.1% लोक ऍक्सिडेंटमध्ये 2019 मध्ये गेले. ड्रंक अँड ड्रायव्हिंग 3.5%, मोबाईल फोन 3.3, जम्पिंग रेड सिग्नल 1.2 आणि बाकी कारण 18%. तर सगळ्यात महत्वाचे 2 कारण आहेत. पहिलं म्हणजे ओव्हर स्पीडिंग, ते टाळायची गरज आहे. आणि दुसरं चुकीच्या दिशेने गाडी चालवणं. हे बघा किती म्हणजे डिस्टर्बिंग फिगर्स आहेत. 18 ते 45 वर्षे हे प्रोडक्टिव्ह इयर्स असतात आपले. लोक काम धंदा करतात, नोकरी करतात, बिझनेस करतात. असे 69% लोक गेले मागच्या वर्षी अपघातामध्ये. आणि नॉर्मली 18 वर्ष नोकरी लागायचं वय असतं आणि बऱ्याच ठिकाणी, आणि 60 वर्ष रिटायर व्हायची वेळ आहे, पण हे वय असते. आणि असे 84% लोक 2019 मध्ये रस्ता अपघातात गेले. त्यापैकी 86% पुरुष होते आणि 14% महिला. एक आश्चर्यकारक गोष्ट आहे की आपल्या देशामध्ये ग्रामीण भागात 67% लोक ग्रामीण भागातले गेले रोड ऍक्सिडेंटमुळे, आणि शहरी भागात 33%. ही एक गंमत बघा, आपल्याकडे नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे हे जे रोड नेटवर्क आहे ते फक्त 5% आहे. आणि त्या 5% रस्त्यावर 61% मृत्यू झाला. आणि बाकीचे जे 95% रस्ते आहेत त्यावर 39% लोकांनी जीव दिला. म्हणून आमचा उद्देश आहे की कसंही करून नागपूरला दुर्घटना मुक्त करायचं. हे असे आसू आम्हाला नको आहेत. आता आपलं कारण, आपलं बहुधा आपल्याला सगळ्यांना माहित आहेत कारण काय आहे, तरी पण आपण थोडं एकदा बघू. ह्युमन एरर सगळ्यात मोठं कारण आहे. ह्युमन एरर म्हणजे मानवी चूक, ड्रायव्हर बिहेवियर. जास्तीत जास्त ऍक्सिडेंट जे आहे ते ह्युमन एररमुळे झाले. म्हणजे ट्रॅफिक नियमांचं पालन न करणं, विदाउट लायसन्स गाडी चालवणं, आणि सेफ्टी डिव्हाइसेस जे आहे, हेल्मेट, सीट बेल्ट, ते न वापरणं, मोबाईलवर बोलणं, हे सगळे ड्रायव्हरनी केलेल्या चुका आहेत. कधी कधी रस्तेही खराब असतात, तर रस्त्यामुळे ऍक्सिडेंट होतो. कधी रस्ता टर्निंगवर ऍक्सिडेंट होतो, पुलावर ऍक्सिडेंट होतो, गड्डे असतात तेव्हा ऍक्सिडेंट होतो, आणि वेदर कंडिशनमुळे होऊ शकतं. आणि तिसरं आहे व्हेकल कंडिशन. जर तुम्ही गाडी नीट ठेवली तर ऍक्सिडेंट कमी होतील. कधी कधी टायर बस्ट होऊन जातो, पण कधी कधी मेंटेनन्स आपण करत नाही, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो. आणि मोठ्या गाड्यांच्या ओव्हरलोडमुळे खूप मोठा प्रॉब्लेम होतो.
हे काही कारण सगळ्यांना माहीत आहे. ओव्हर स्पीडिंग, नशे में गाडी चलाना, लाल सिग्नल तोडकर जाना वगैरे वगैरे वगैरे. हे आपण आता नवीन काही नाही, सगळ्यांना सगळं माहीत आहे. पण ते आपण म्हणतो ना, कळतं पण वळत नाही, तसं आहे. हा पहिलं कारण आहे ओव्हर स्पीड. तर वेळ महत्वाची आहे, पण जीव त्यापेक्षाही महत्वाचा आहे, हे लक्षात घ्यायची गरज आहे. अति वेगाने गाडी चालवून काय मिळणार आहे? नॉर्मली सगळ्यांना असं वाटतं की मी पुढे जाईन, हे चढाओढीचे जग आहे. प्रत्येकाला की मी पुढे जाईन. आपण पुढे जाऊन वर जायची गरज नाही ना. म्हणून जेव्हा रस्त्यावर तुम्ही चालता तेव्हा मी पुढे जाईन हा आपला स्लोगन नको आहे. रस्ता हा सगळ्यांनी शेअर करायचा असतो, सगळ्यांनी रोड टॅक्स दिला आहे, सगळ्यांना चालायचे अधिकार आहे. म्हणून मीच पुढे जाऊन काय करीन. आणि जितकी गाडी तुमची फास्ट असेल तेवढं ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात. दुसरी गोष्ट, जर व्हेकल खूप वेगात असेल गाडी, तर तुम्हाला माहित आहे ब्रेक लावणं फार कठीण होते. अचानक कोणी गाय आली मध्ये किंवा कोणी व्यक्ती आला मध्ये, तर गाडी थांबवणं फार कठीण जातं. दुसरी गोष्ट, जर खूप वेगाने गाडी तुम्ही चालवत असाल तर ऍक्सिडेंट झाल्यावर त्याचा इम्पॅक्ट जास्त होतो. एखाद्या 25 किलोमीटरच्या स्पीडने कोणी एखाद्या गाडीने ठोकलं तर त्याचा इम्पॅक्ट 100 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने कोणी आला तर त्याचा इम्पॅक्ट साहजिकच जास्त होईल. जस्ट आता हे बघा, हे किती छान लिहिलं आहे, जिन्हें जल्दी थी वो चले गए. अश्विन सुंदर हा एक चॅम्पियन होता, तोही रस्ता अपघातात गेला. दुसरं कारण जे मी म्हटलं की उलट दिशेने गाडी चालवणं, हे बघा या फोटोमध्ये दिसत आहे. काही लोक उलट दिशेने गाडी चालवतात आणि 2021 मध्ये असे 9,201 लोक रस्ता अपघातात गेले, 6.1%. ड्रंक अँड ड्रायव्हिंग हे काही आपल्याला नवीन नाही. दारू पिऊन किंवा कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन करून गाडी चालवू नये, हे सगळ्यांना माहीत आहे. म्हणून एक तर लोकांनी दारू प्यावी किंवा गाडी चालवावं, दोन्हीचे कॉकटेल करू नये. कारण कधी कधी आपण सेलिब्रेशनसाठी लोक जातात, दारू पिऊन घेतात, तर कधी कधी येताना ऍक्सिडेंट होतो आणि ते सेलिब्रेशन दुःखात परिवर्तन होऊन जाते. मग गाडी जर दारू पिऊन गाडी चालवली तर आपलं मन केंद्रित होत नाही, आपलं कॉन्सन्ट्रेशन कमी होते. नंतर जर खूप दारू पिऊन कोणी गाडी चालवत असेल तर त्याचं रिफ्लेक्स ऍक्शन बरोबर वेळेवर होऊ शकत नाही. नंतर आपल्या डोळ्यांनी बरोबर दिसतही नाही, त्यामुळे कोणी आलं तर त्याला दिसणार नाही. आणि उसना आव येतो, दारू पिऊन गाडी चालवताना उसना आव येतो. त्यांना वाटतं मी चालवू शकतो गाडी, जेव्हा की तो उभाही नाही राहू शकत, पण उसना आव त्याला येतो की मी तर खूप छान गाडी चालवतोय, खूप वर्षापासून चालवतो, मला काही झालं का आजपर्यंत, काही नाही. म्हणून जर हे मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही सगळ्यांना सांगा की जर पार्टीला तुम्ही जात असाल, दारूची पार्टी असेल, तर एक मित्र असा घ्या जो दारू न पिणारा असेल, म्हणजे तो बाकी लोकांना सोबत घरी सुरक्षित आणून सोडेल. नाही तर दुसरा रस्ता म्हणजे कॅब करा, ओला उबेर सारखे टॅक्सी करा, पण गाडी चालवू नका. ओव्हरटेकिंग हा एक खूप मोठा कारण आहे ऍक्सिडेंटचं. सगळ्यांना वाटतं मी पुढे जाईन, पुढे जाऊन काय करणार, रस्त्यावर खूप गाड्या आहेत, कोणीही रस्त्यावर नंबर 1 राहत नाही. म्हणून ओव्हरटेकिंग करायची गरज नाही. आणि ओव्हरटेकिंग करताना नियम असा आहे की ओव्हरटेकिंग फ्रॉम राईट इज ऑलवेज राईट. उजवीकडून ओव्हरटेकिंग करणं हे कायद्याने आवश्यक आहे, पण कधी कधी उजव्या साईडला ट्रक रस्ता घेऊन घेतात
मग जेव्हा तो ट्रक तुम्हाला इंडिकेशन देईल की तुम्ही आता लेफ्टने जाऊ शकता तेव्हाच जा. ओव्हरटेकिंग करताना हे बघा की पुढचं 500 मीटर जागा तुमच्याकडे खाली आहे की नाही. दुसरं ओव्हरटेकिंग करताना आपली स्पीड एकदम वाढवू नका, नाही तर खूप पुढे ऍक्सिडेंट होऊ शकतो. ओव्हरटेकिंग कुठे करायला नको हे लक्षात ठेवायची गरज आहे. झेब्रा क्रॉसिंग ओव्हरटेकिंग करायची नाही. चौकामध्ये खूप गाड्या असतात त्यामुळे ओव्हरटेकिंगची गरज नाही, हळूहळू आपण बाहेर जाऊ शकतो. फ्लायओव्हरवर ओव्हरटेकिंग करणं मना आहे. प्रत्येक चौक प्रत्येक फ्लायओव्हर बोर्ड लागला असतो, ट्रॅफिक साईन बोर्ड असतो, नो ओव्हरटेकिंग. पण आपण मानत नाही. छोट्या रोडवर सुद्धा पुलावर ओव्हरटेकिंग करू नये, टर्निंगवर ओव्हरटेक करू नये, रेल्वे फाटकवर ओव्हरटेकिंग करू नये, पुढून गाडी येत असेल तर ओव्हरटेकिंग करू नये. दुसरं कारण आहे रेड लाईट जम्पिंग, लाल लाईटवर जाणं. आपल्याला ही बरीच सवय असते. हे आपण रस्त्यावर बघतो, कुठल्याही चौकात बघा तुम्ही, कुठल्याही शहराच्या, तर लाल लाईट सुरू असेल तेव्हा 10 मधून एखाद जण तरी जातोच जातो. कारण त्याला वाटते की मी माझा वेळ खूप महत्वाचा आहे. अरे कुठलेही सिग्नल, खास करून नागपूरमध्ये 1-1.5 मिनिटाच्या वर सिग्नल नाहीये, तर तुम्ही 1-1.5 मिनिटासाठी आपला जीव कशाला धोक्यात घालता. म्हणजे या लोकांना वाटते की माझ्या जीवापेक्षा माझ्या 1-1.5 मिनिट जास्त महत्वाचे आहे. काही लोकांना वाटते की अरे सिग्नलवर काय कशाला थांबायचं, फालतू वेस्ट, आपला वेळ आणि आपल्या इंधनाचं वेस्ट होते. पण तसं नाही, जीव सगळ्यात महत्वाचे आहे. 94 लाख जन्म घेतल्यावर एक मनुष्य जन्म तुम्हाला भेटतो आणि तो एक जीव रस्त्यावर घालवायची गरज काय आहे. आणि रेड लाईट जेव्हा कोणी जम्प करतं तेव्हा दुसऱ्या ज्यांचा लाईट हिरवा आहे तो सुद्धा येतो, ते सुद्धा लोक येत असतात. आणि जर तुम्ही मध्येच गेलात तर ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त आहे. दुसरं आहे की जर एका माणसाने रेड लाईट मध्ये एक लाईट गेला समजा एक माणूस, तर बाकी लोकही म्हणतात अरे तो गेला ना, मी कशाला थांबू, मी मूर्ख आहो का, मी त्याच्या मागे जाईन. तर अनेक लोक जाऊ लागतात आणि मग ज्यांचा हिरवा लाईट असतो ते लोक प्रॉब्लेम मध्ये येतात. त्यांना समजत नाही आता आम्ही काय करावं. आता एक महत्वाची गोष्ट आहे, जर रेड लाईट जम्प करून आपण पुढे गेलो, लाल लाईट क्रॉस करून आपण पुढे गेलो, तर त्या रस्त्याच्या पलीकडे कोणीही नाही जो आपल्या गळ्यामध्ये हार टाकेल, माळ टाकेल की या स्वागत आहे, तुम्ही लाल लाईट मध्ये आलात ना, तुमचं स्वागत आहे, असं कोणीही म्हणायला रस्त्याच्या पलीकडे नाही. पण जर ऍक्सिडेंट झाला तर फोटोवर हार घालायला लोक तयार असतील. पूर्ण जगामध्ये 3 प्रकारच्या लाईट आहेत. हिरवा तो म्हणतो जा, पिवळा म्हणतो सुरक्षित जा, लाल म्हणतो थांबा. पण आपल्या देशामध्ये काय, हिरव्यामध्ये जा आहे, पिवळा लाईट असेल तर खूप फास्ट जा, म्हणजे असं वाटते की परत हिरवा लाईट जन्मात येणारच नाही, म्हणून खूप फास्ट जातो आपण. लाल मध्ये तसं दुसऱ्या सगळ्या ठिकाणी थांबायचं असते. पण आपल्या देशामध्ये काय आहे पद्धत, इकडे तिकडे पहा, पोलीस नसेल पळून जा. एक हिंदी मध्ये इतकं छान लिहिलं पहा, 1 मिनिट में जिंदगी गंवाने से अच्छा है जिंदगी का 1 मिनिट गंवाना. आपल्या जीवनाचा आपण 1 मिनिट देऊ शकत नाही. त्या रस्त्यात लाल लाईट मध्ये जाऊन काही होऊन जाईल खूप मोठं आपलं. हे बघा, हे असं स्टॉप लाईनच्या मागे थांबायची गरज आहे. जेव्हा जनाक्रोशी लोक असतात तेव्हा पब्लिक अशी उभी असते पहा, स्टॉप लाईनच्या मागे बरोबर नियमात. अमेरिकाचे हे चित्र आहे पहा, स्टॉप लाईनच्या मागे गाड्या किती दूर उभ्या आहेत, पब्लिक नाही, ट्रॅफिक नाही, पोलीस नाही, पब्लिक नाही, काही नाही, तरी पण लोक ट्रॅफिक नियमांचे पालन करत आहेत. ते जपानमध्ये पहा, स्टॉप लाईनच्या मागे आहेत बरोबर सगळ्या गाड्या. आणि हे इंडियावर सगळ्या मॅक्सिमम गाड्या झेब्रा क्रॉसिंग वर उभ्या आहेत. असं म्हणतात की रस्त्यावरून लोकांची ओळख होते, हे आपण आपली ओळख अशी दाखवतो. दुसरं, पार्किंग करताना काही काळजी घ्यायची गरज आहे, त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होतात. पार्किंग रस्त्यावर चौकात पार्किंग करू नये. आपण पाहतो की बरेचशा चौकामध्ये कॉर्नरवर लोक पार्किंग करतात, ते विचार करत नाही की दुसऱ्यांना दिसणार नाही पुढचं काही.
झेब्रा क्रॉसिंग जवळ पार्किंग करू नये, ट्रॅफिक सिग्नलवर पार्किंग करू नये, कुठल्याही रोडच्या कॉर्नरवर पार्किंग करू नये, बस स्टॉपच्या जवळ पार्किंग करू नये. कधी कधी पाहतो मी बस स्टॉपच्या समोरही लोक पार्किंग करून ठेवतात, ते लिगली अलाउड नाही. दुसरा आपला एक मित्र म्हणा की मालिक म्हणा की नौकर माहीत नाही, मोबाईल आहे. ही बिमारी खूप जुनी नाही आहे, नवीन बिमारी आहे. आणि आपल्याला वाटते की मोबाईल शिवाय आपलं काम होऊ शकत नाही. असं नाही. जेव्हा मोबाईल नव्हता तेव्हाही आपलं काम चालत होतं ना, मग आता का नाही चालत? ठीक आहे, तुम्हाला खूप अर्जंट आहे, काही मोबाईलची गरज, फोन आला तर ठीक आहे. फोन आला तर लगेच फोन उचलून मान वाकडी करून फोन बोलायची गरज नाही. तर आपण साईडला गाडी करून, गाडी थांबवून मग बोलू शकतो ना, 1 तास बोलू शकतो आपण. मग गाडी चालवताना बोलायची घाई काय आपल्याला? असं कोणतं सगळे महत्वाचे VIP लोक आहेत की काही नाही बोललं तर काही लाखो करोडचं नुकसान होऊन जाईल असं आहे? नाही. इथेच प्रश्न येतो आपल्या मानसिकतेचा. आपल्याला वाटतं मी कशाला थांबू, माझ्यासाठी रस्ता आहे, मी रोड टॅक्स भरला आहे, मला नियम आहेत, मी कशाला थांबू. दुसरं, हेल्मेट आणि सीट बेल्ट हे सगळ्यांना माहित आहे, लावायचं असते, पण बरेच लोक लावत नाही. मी म्हटलं ना की कळतं पण वळत नाही. आपल्या लोकांचा हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही बघा, जेव्हा घराच्या बाहेर जाता तेव्हा आपल्या घराला कुलूप लावता. का कुलूप लावतो आपण? कारण आपल्याला वाटतं की आपल्या घरात मूल्यवान वस्तू आहेत. काय मूल्यवान आहेत? सोने, चांदी, दागिने, पैसे, महागड्या वस्तू, लक्झुरीच्या. पण ह्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूमध्ये जीव आहे का? नाही. म्हणजे ज्या वस्तूमध्ये जीव नाही, म्हणजे ते दागिने झाले की पैसे झाले की बाकी सामान असेल, ज्या वस्तूमध्ये जीव नाही, निर्जीव वस्तू आहेत, त्यांचं संरक्षण करायला आपण घराला कुलूप लावतो. पण आपल्या एवढ्या मोठ्या शरीराला वाचवण्यासाठी जे कायद्याने बंधनकारक आहे ते हेल्मेट आणि सीट बेल्ट वापरायला आपल्याला त्रास होतो, कटकट वाटते आपल्याला ती. पण हे बरोबर नाही. हेल्मेट वापरणं आणि सीट बेल्ट लावणं हा चॉईस नाही आहे, हा कंपल्सरी आहे, इट्स अ लॉ. दुसरं, हेल्मेट गाडीवर जे दोघे बसतात दोघांनी लावायचं आहे, फक्त ड्रायव्हरनी नाही. सीट बेल्ट आपण रस्त्यावर बघतो फक्त ड्रायव्हर लावतो, म्हणजे फक्त त्या ड्रायव्हरलाच आपल्या जीवाची भीती असते, बाकी कोणाला काही भीती नाही आहे. काही हो, नियम असा आहे की सीट बेल्ट, गाडीत जेवढे लोक बसले आहेत मागे पुढे सगळ्यांनी सीट बेल्ट लावायचे आहे. जेवढी सीटिंग कॅपॅसिटी आहे तेवढ्या सीट बेल्ट प्रत्येक ठिकाणी असतातच, पण आपण लक्ष देत नाही. कारण आणि हेल्मेट ISI मागच्या वापरायची गरज आहे. सीट बेल्ट हे चित्र बघा, सगळ्यांनी घातलंय सीट बेल्ट, हेल्मेट हा नेहमी ISI मागचं असावं. कमी पैशाचं स्वस्त हेल्मेट घेऊ नका, आणि डार्क काळ्या रंगाचा वगैरे हेल्मेट घेऊ नका, कारण रात्री लोकांना दिसणार नाही. त्याच्या मागे रिफ्लेक्टरची पट्टी लावा, स्टिकर. हेल्मेट नुसतं लावून होत नाही, तर हेल्मेटचा जो स्ट्रॅप आहे, बेल्ट आहे, तो सुद्धा नीट बांधायची गरज आहे. समजा आपण ते बांधलं नाही आणि ऍक्सिडेंट झाला तर मग ते हेल्मेट लावण्यात किंवा न लावण्याचा काहीच उपयोग नाही. बघा 2019 मध्ये काय झालं, हेल्मेट न घातल्यामुळे 44,666 लोकांचा मृत्यू झाला, आणि सीट बेल्ट न लावल्यामुळे 20,885, म्हणजे जवळपास 30% लोक हेल्मेट न लावल्यामुळे गेले आणि 14% सीट बेल्ट न लावल्यामुळे. आता ड्राउजी ड्रायव्हिंग, कधी कधी आपण काही औषधं घेऊन घेतलं असलं तर कधी झोप येते आपल्याला, किंवा जे ट्रक ड्रायव्हर असतात त्यांना रात्रभर गाडी चालवायची असते. तर जेव्हा आपण रात्री गाडी चालवतो तेव्हा
2-3 तासांनी स्टॉप घेणं आवश्यक आहे. चहा वगैरे प्या आणि मग थोडं फ्रेश होऊन मग गाडी चालवा, नाहीतर ऍक्सिडेंट होऊ शकतात. डिस्ट्रॅक्शन म्हणजे आपलं ध्यान दुसरीकडे जातं, जे लक्ष दुसरीकडे जातं, ते कॉन्सन्ट्रेशन आपलं जाते. ते समजा आपण फोन आला, गाडी चालवत फोन आला आणि मोबाईल आपण बोलत राहिलं तर आपलं मन भटकेल. गाणं आपण ऐकत आहोत तर गाडी चालवण्यामध्ये आपलं लक्ष राहणार नाही. आजूबाजूला ऍडव्हर्टाइजमेंट असतात ते पाहून सुद्धा आपलं लक्ष विचलित होऊ शकतं. हे बघा, काही खाताना सुद्धा ओव्हर लोडिंग गाड्या नको, ओव्हर साईज नको. झेब्रा क्रॉसिंग, आपल्याकडे लोकांना झेब्रा क्रॉसिंग वरून जायची सवय नाही, कारण प्रत्येकजण शॉर्टकट बघतो. पण हे लक्षात घ्या की शॉर्टकट घेता घेता कधी कधी आपलं जीवनच कट शॉर्ट होऊ शकतं. म्हणून झेब्रा क्रॉसिंगवर पायी चालणारे झेब्रा क्रॉसिंगवर चालायचं, कारण झेब्रा क्रॉसिंगवर चालायचा पहिला अधिकार पायी चालणाऱ्यांचा आहे. झेब्रा क्रॉसिंगवर झेब्रा नाही चालणार, फक्त पायी चालणारे लोक चालतील. त्याचप्रमाणे रेल्वे क्रॉसिंगवर सुद्धा काळजीपूर्वक ज्याची गरज आहे. काही लोक रेल्वेच्या बॅरियरच्या आतून गाडी टाकून जातात, म्हणजे एवढी घाई आहे बघा. छोट्या गोष्टी आणखी लक्षात ठेवायची गरज आहे. जेव्हा तुम्हाला खूप राग आला असेल, खूप घरी टेन्शन असेल, किंवा कालच्या औषधं आपण काही घेतली असतील त्याचे इफेक्ट संपलेला नाही, तर गाडी चालवू नका. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, खास करून जे कार वगैरे चालवणारे जे आहेत, तर गाडी सुरू करायच्या आधी एक चक्कर आधी गाडीच्या मार्ग, जसं आपण देवळामध्ये जातो, देवाला नमस्कार करतो आणि एक प्रदक्षिणा घेतो, तशी एक प्रदक्षिणा रोज आपल्या गाडीची घ्यायची गाडी सुरू करायच्या आधी. म्हणजे आपल्याला समजेल गाडीचे टायर पंक्चर तर नाही, पेट्रोल डिझेल लीक तर होत नाहीये, ऑइल लीक तर होत नाहीये, त्याच्या खाली काही कुत्रे मांजरी किंवा छोटी मुलं खेळत तर नाही. हे सगळं आपण ऍक्सिडेंट टाळू शकतो. म्हणून एक चक्कर 1 मिनिट स्वतःसाठी द्यायची गरज आहे. दुसरं, रस्त्यावर राग दाखवू नका, भांडण करू नका. राग सर्वांनाच येतो, पण राग आल्यावर कधी कधी जीव सुद्धा जाऊ शकतो. या फोटोमध्ये बघा, समजा कोणी तुमच्या जवळून खूप फास्ट गाडी घेऊन गेलं किंवा कोणी रॉंग एकदम कट मारलं असं, आपल्याला राग येतो, मग पुढे जाऊन कधी कधी त्याला रोखतात लोक. तर जर काहीही झालं असेल तरी एक लक्षात ठेवा की गाडीच्या खाली उतरायचं नाही. त्याने तुम्हाला 2 शिव्या जर तुम्ही त्याला 4 द्या. त्याप्रमाणे इमर्जन्सी गाड्यांना सुद्धा आधी जाऊ द्यायची गरज आहे. रस्ता क्रॉस करताना मोबाईलवर बोलायचे नाही, इंडिकेटर दाखवा, धन्यवाद आणि सॉरी म्हणायची सवय टाका. असं इकडे तिकडे रस्त्यावर चालू नये. ड्रायव्हिंग लायसन्स असल्याशिवाय गाडी चालवू नये. जर तुम्हाला लेफ्टला टर्न करायचं तर लेफ्टला गाडी ठेवायची, राईटला टर्न असेल तर राईटला टर्न ठेवायची. गरज नसेल तर हॉर्न वाजवू नका, नॉईज पोल्युशन करायची गरज नाही. आणि आपल्या समोर जी गाडी आहे त्या गाडी पासून सुरक्षित अंतर ठेवा, जेणेकरून जर समोरची गाडी अचानक थांबली तर आपण त्याच्यावर जाणार नाही. रिव्हर्स गाडी घेताना सुद्धा लक्ष ठेवायची गरज आहे. शक्यतो पायी चालणारे फुटपाथवर चालायचं, आणि फुटपाथ नसेल तर उजव्या साईडनी चालायचं. गाड्या राईट साईडनी चालतात, म्हणून पायी चालणाऱ्याने उजव्या साईडनी चालणं आवश्यक आहे. रात्रीच्या वेळेस गाडी चालवताना फुल बीम लाईट ठेवू नका, डिप्परचा वापर करा, नाहीतर लोकांच्या डोळ्यामध्ये पूर्ण लाईट जातो आणि ते आंधळे होऊन जातात. पायी चालणारे आणि बायकर्स एक लक्षात ठेवायची गरज आहे की रात्री हलक्या रंगाचे कपडे घाला, म्हणजे मागून येणाऱ्यांना तुम्ही दिसाल. बी व्हिजिबल. नंतर कारचा दरवाजा उघडताना लक्ष द्या. अचानक आपण कारचा दरवाजा उघडला तर मागून कोणी येऊन त्याचा ऍक्सिडेंट होऊ शकतो.
म्हणून कारचं दार उघडताना नेहमी डाव्या हाताने दार उघडा. हे लक्षात घ्या, कारचं दार उघडताना डाव्या हाताने उघडा, म्हणजे ऑटोमॅटिक तुमची मान मागे जाईल आणि तुम्हाला समजेल की कोणी येत आहे की नाही. ब्लाइंड स्पॉट असतात, टर्निंग असतात, तिथे स्पीड कमी ठेवा. आपल्या टू व्हीलरला आरसे असतात, त्या आरशांचा वापर करा. छोट्या रस्त्यातून मेन रोडवर येताना लक्ष द्या. एक महत्वाची गोष्ट आहे की ऍक्सिडेंट झाल्यावर, म्हणजे आपला आधीचा अनुभव असा होता, लोकांचा ऍक्सिडेंट झाला आणि जर मी पोलीस कोणाला तर घेऊन गेलो हॉस्पिटलमध्ये तर ते लोक मलाच रोखतील, मला पोलीस त्रास देईल. पण आता नवीन एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे आणि केंद्र सरकारने नवीन कायदाही त्याचा बनवलेला आहे की जर ऍक्सिडेंट ज्याचा झाला आहे त्या माणसाला तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये नेलं तर तुम्हाला पोलीस सुद्धा काहीही प्रश्न विचारू शकणार नाही. पाहिजे तर तुम्ही आपलं नाव सांगा, नाही तर सांगू नका. जर तुम्हाला पोलिसांनी त्रास दिला तर त्यांच्यावर ऍक्शन होऊ शकतं. आणि कुठल्याही जवळच्या हॉस्पिटलमध्ये अशा ऍक्सिडेंट व्हिक्टिमचं ट्रीटमेंट करणं हे डॉक्टरलाही कंपल्सरी आहे. त्यामुळे आता पुढे याची गरज आहे. ऍक्सिडेंट झाल्यावर जो पहिला तास असतो त्याला म्हणतात गोल्डन आवर. त्या गोल्डन आवरमध्ये कोणाचा जीव वाचला तर तुम्हालाही एक संतोष मिळेल की मी लाईफमध्ये काहीतरी कोणाचा जीव वाचवला आहे. तर ऍक्सिडेंटची आपण कारणं बघितली. गरज काय, आपल्याला सगळं माहित आहे की लाल लाईट मध्ये जायचं नाही, मोबाईल गाडी चालवताना मोबाईलचा वापर करायचा नाही, सीट बेल्ट लावायचं, हेल्मेट, सगळं माहित आहे आपल्याला. पण तरी पण ऍक्सिडेंट कमी होत नाही. म्हणजे आता करायचं काय, मानसिकता बदलायची गरज आहे. तुमच्या आपण रस्त्यांना दोष देतो की रस्ते खराब आहेत, रस्त्यावर खड्डे आहेत, इकडे हे पडलं आहे, कन्स्ट्रक्शनचं काम आहे, बरोबर आहे, तेही आहेत, ते आपण ठीक नाही करू शकत ना. आपल्या हातात काय आहे, आपल्या हातात आहे आपली मानसिकता बदलवणं. म्हणजे काय, रस्त्यावर पेशन्स ठेवा, धीर ठेवा, अधीर बनू नका, धीरज बना. लाल लाईट आहे तर थांबा, खूप गाडी फास्ट चालवायची गरज नाही, आपल्या स्पीडवर कंट्रोल ठेवा, आपल्या वाईट सवयी बदला. हा विचार करा की मला आणि माझं लाईफ आणि दुसऱ्यांचे लाईफ, दोघांचं लाईफ महत्वाचं आहे. हा विचार करा की ऍक्सिडेंट होऊन जे लोक मरतात किंवा जे खूप गंभीर जखमी होतात त्यांच्या घरच्या लोकांची काय हालत होते हे लक्षात घ्या. आणि परत त्यात चुका करू नका. ट्रॅफिक नियमांचे पालन करा आणि दुसऱ्यांनाही पालन करायला लावा. आपण बघितलंय की इतके लोक, 1.5 लाख लोक जगतात. आपल्याला काही लोकांना कमी करायचं, जनाक्रोशचा उद्देश आहे की ऍक्सिडेंट कमी करण्यामध्ये आपला काही सहभाग असावा, म्हणून आम्ही हे करतो आहे. शेवटी जर गाड्यांची स्पीड, एक मूल मंत्र तुम्हाला सांगतो, जर तुमची स्पीड कमी असेल, आपण बघितलं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ओव्हर स्पीड. जर तुम्ही स्पीड कमी ठेवली, समजा 40च्या ठिकाणी 70च्या ठिकाणी 30-40ची स्पीड ठेवली तर अर्धे ऍक्सिडेंट नक्कीच कमी होतील. जे ओव्हर स्पीडमुळे होणारे ऍक्सिडेंट आहेत. कारण स्पीड कमी असेल तर तुम्ही कंट्रोल करू शकता, स्पीड जास्त असेल तर तुम्ही काही नाही करू शकत. म्हणून शक्यतो वाहनाची स्पीड कमी ठेवा. त्यात काही कमी मानण्याचं कारण नाही आहे, पुढे जायची काही घाई नको. असं म्हणतात, जियो और जीने दो, जान है तो जहान है, आवरा वेगाला सावरा जीवाला. आणि शेवटी मी एकच म्हणेन, कायदे में रहेंगे तो फायदे में रहेंगे. थँक्यू.
अच्छा अच्छा, हो हो हो. अच्छा, मी तुम्हाला दिसतोय का तिथे? हां हां. तिथे आहेत का खाली? प्रश्न दिसत नाही सर इथे मला. सर प्रश्न दिसत नाही मला कुठे.